एकमेकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का? लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली, पैसे मिळणार नाहीत, फक्त हे चुनावी जुमला आहे. अरे 5 इन्स्टॉलमेंट दिले, 6वा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला. आता याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी, कोर्टाने त्यांना फटकारलं, बरोबर. आता सुरुवातीपासून विरोध करतात. आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, या सावत्र आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा. आणि त्यांची जागा त्यांना दाखवली. ते विरोधक चारी मुंड्याचीच झाले. आणि आता परत म्हणतात की याची, एवढंच मी आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही. हा पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे तुमच्या 7व्या हप्त्याबद्दल. लाडकी बहीण योजनेचा तुमचा डिसेंबरचा हप्ता आता जमा झालेला असेल, जो की 6वा हप्ता होता 1500 रुपये. तुमचा आलेला आहे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आलेला असेल तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा. तर आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे पैसे कधी भेटणार, त्याची तारीख नेमकी काय असू शकते, त्याबद्दलची मोठी अपडेट आलेली आहे. माझी लाडकी बहीण योजना ही आपल्याला माहीत असेल जुलै महिन्यापासून 2024 मध्ये या ठिकाणी चालू करण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांना 1500 रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. तर आतापर्यंत राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणींना या शासकीय योजनेचा लाभ मिळालेला आहे. आणि आता जुलै ते डिसेंबर पर्यंत जवळपास या ठिकाणी 9000 रुपये एकूण तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले असतील. ज्यांचे पैसे आलेले नव्हते, थकीत पैसे होते, ते देखील अशा 12 लाख लाडक्या बहिणींना एकदाच 6व्या हप्त्यासोबत पैसे देखील जमा करण्यात आलेले आहेत. तर आता पुढील हप्ता, जी की मित्रांनो या ठिकाणी जानेवारीचा हप्ता आहे, तो कधी भेटेल त्याच्याविषयीचं अपडेट आपण पाहणार आहोत. त्याची प्रतीक्षा तुम्हाला लागलेली असेल. आत्तापर्यंत तुम्हाला भेटलेले 9000 रुपये पूर्णपणे टोटल 6 हप्ते खर्च देखील झालेले असतील. तुमचे पैसे आत्तापर्यंत आलेले खर्च झालेत का? तुम्ही पुढील हप्त्याची वाट पाहताय का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, आता जानेवारीचे पैसे जे आहेत, महिलांना जानेवारीचे पैसे कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. तुम्हीही याची प्रतीक्षा करत असाल. तर आता याच्याविषयीची महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. लाडकी बहीण योजना लाभार्थींना मिळणार मकर संक्रांत वाण, 7व्या हप्त्याची प्रतीक्षा आणखी किती, तर त्याबद्दलची माहिती आपण डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना निकषांच्या कचाट्यात अडकणार अशी स्थिती असतानाच राज्यातील लाखो महिलांना या योजनेतील 7व्या हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून बसले आहेत, त्याची प्रतीक्षा करत आहेत. पाठीमागच्या म्हणजे 2024 या वर्षात ही योजना चालू झाली तेव्हापासून लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये एक रकमी प्रति महिना जमा होत आले आहेत. असे असले तरी नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणारा 7वा हप्ता अद्यापही तुम्हाला जमा झालेला नाही. अजून 7वा हप्ता कुणालाही आलेला नाही. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांत सणाचे औचित्य साधत राज्य सरकार राज्यभरातील लाडक्या बहिणींना संक्रांत वाण देणार का, याबाबत उत्सुकता आहे. तसे घडले तर या महिलांची संक्रांत गोड होऊ शकणार आहे. तुम्हाला काय वाटतं? संक्रांतीच्या निमित्तानं संक्रांतीच्या अगोदरच हा हप्ता भेटायला पाहिजे का? असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की पाठवा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर मग आता नेमका हा हप्ता कधी भेटू शकतो त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, आपण जर या ठिकाणी पाहिलं, लाडकी बहीण योजना जेव्हापासून चालू झाली तेव्हापासून आतापर्यंत तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रुपये जमा करण्यात आले होते. ठीक आहे. तर हे 7500 रुपये बघा कुठल्या कुठल्या तारखेला तुम्हाला जमा झालेले आहेत. जसं की बघा, या ठिकाणी पहिला जे हप्ता आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा, तो तुम्हाला 29 ऑगस्ट 2024ला जमा करण्यात आलेला होता. आता तुम्हाला हे का मी दाखवतोय, तर याच्यावरून आपल्याला असं समजतं की नेमका लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता कुठल्या तारखेला जमा होत आलेला आहे. आपण जर या ठिकाणी तारीख बघितली, त्याचा पॅटर्न बघितला, तर याच्यामध्ये बघा 29/8ला 2 हप्ते जमा झाले, जुलै आणि ऑगस्टचे. तर महिन्याच्या शेवटी या ठिकाणी हा हप्ता जमा झाला. त्यानंतर बघा, पुढचा जो हप्ता आहे जुलै ऑगस्ट नंतर या ठिकाणी पुढचा जो हप्ता आहे तो 26/9/2024ला जमा झाला 1500 रुपये, जो की तुमचा या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता होता. सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील बघू शकता महिन्याच्या शेवटी जमा झाला. त्याच्यानंतर बघा पुढचे हप्ते जे आहेत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे, जे की ॲडव्हान्समध्ये 2 हप्ते दिले होते,
तो हप्ता मात्र तुम्हाला 8 ऑक्टोबर 2024ला या ठिकाणी 2 हप्ते ऑक्टोबर नोव्हेंबरचे एकदाच जमा झाले होते. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर साधारणतः लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये जो आहे तो जवळपास 29 डिसेंबर किंवा 26 डिसेंबरपासून जमा व्हायला सुरुवात झालेली होती. तर पाहिलं आपण आत्तापर्यंतचे 6 हप्ते हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच जमा होताना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजेच बघा लाडकी बहीण योजनेचं समजा या ठिकाणी आपण बघितलं ऑक्टोबरचा हप्ता 8/10/2024ला जमा झाला. तसंच आता बघा मकर संक्रांतीचा सण जो आहे या ठिकाणी 14 जानेवारीला आहे. तसंच दिवाळीची जी सण होता दिवाळीचा सण जो होता त्याच्या निमित्तानं त्यांनी 8/10/2024लाच हप्ता जमा केला होता दिवाळीच्या निमित्तानं ॲडव्हान्स दिवाळी गिफ्ट म्हणून. तसंच तुम्हाला मकर संक्रांतीच्या निमित्तानं देखील 14 तारखेला मकर संक्रांती त्याच्या अगोदरच हप्ता जमा होऊ शकतो. साधारणतः बघितलं तर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होतात 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये. तर यावेळेस मात्र या ठिकाणी एक शक्यता तुम्हाला मी सांगतोय जे आतापर्यंत पैसे जमा होत आलेले ज्या तारखा आहेत त्याच्यावरनं एक सांगतोय तुम्हाला की 14 तारखेच्या अगोदर पैसे येण्याची शक्यता आहे. मात्र त्याबद्दल सरकारनं अजून कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. तर एक तुम्हाला शक्यता सांगतोय त्याच्या अगोदर पैसे येऊ शकतात सरकार तसा निर्णय घेऊ शकतं. परंतु साधारणतः 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्येच तुमचा प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे लाभ जो आहे या ठिकाणी सरकार जमा करत आहे तुमच्या खात्यामध्ये. तर बघा आता मकर संक्रांतीला महिलांना जानेवारीचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. ही देखील न्यूजमध्ये जी माहिती आली तीच तुम्हाला या ठिकाणी मी सांगत आहे. तर शक्यता आहे अजून या ठिकाणी त्याच्यावरती अधिकृत सरकारने कुठली घोषणा केलेली नाही. परंतु या ठिकाणी 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण आहे जो मोठ्या उत्साहामध्ये महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. महिलांना लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पैसे वेळेवर मिळाले तर या सणाचा आनंद द्विगुणित होईल. त्यामुळे योजनेचा हप्ता लवकर देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जात असल्याचं बोललं देखील जात आहे. तर ही देखील माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. योजनेचे रक्कम जी आहे तुमची त्याच्यामध्ये वाढ देखील होण्याची शक्यता आहे. परंतु ही वाढ जी असणार आहे तुम्हाला या ठिकाणी येता जो अर्थसंकल्प आहे त्याच्यामध्ये तरतूद केली जाणार आहे. ज्याच्यामध्ये 1500 रुपयाची जी तरतूद आहे ती बंद करून तुम्हाला 2100 रुपयाची तरतूद केली जाईल. म्हणजेच या ठिकाणी बघा 3 मार्चला तुमचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याच्यामध्ये 1500 ऐवजी 600 रुपये त्यामध्ये वाढ करून 2100 रुपये अशी तरतूद केली जाईल. म्हणजेच मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपयांनी देखील पैसे भेटू शकतात. तोपर्यंत मात्र जानेवारी असेल फेब्रुवारी असेल किंवा मार्च असेल हे 3ही महिने तुम्हाला 1500 रुपयांनी लाभ दिला जाऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्याबद्दल देखील अपडेट तुम्हाला सांगितलेली आहे. आता काही लाडक्या बहिणींना पैसे भेटणार किंवा कोणाला पैसे नाही भेटणार त्याच्याबद्दल काय म्हटलंय बघा. तर या योजनेमध्ये जे पण लाडक्या बहिणी पात्र आहेत आतापर्यंत ज्यांना पैसे भेटत आलेले आहेत त्या सर्वांना पैसे भेटणार. मात्र काही अपात्रतेची जी कारण आहेत याच्यामध्ये बघा कुठलेही सरकारने नवीन GR काढलेलं नाही की हे अपात्र होतील. नवीन कुठल्याही ज्या अटी आणि शर्ती ते घातलेले नाही. जो जुन्या अटी आणि शर्ती ज्यानुसार या ठिकाणी फॉर्म भरून घेतले ज्याच्यामध्ये बघा 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे, आयकरदाते नसावेत, त्याचसोबत या ठिकाणी 4 चाकी वाहन नसावं. ह्या ज्या जुन्या अटी आहेत त्याच अटी आहेत. ह्याच अटी पुन्हा एकदा चेक केल्या जाणार असं सांगितलं जात आहे आणि त्यानुसारच तुमच्या या ठिकाणी लाडक्या बहिणीला तुम्ही पात्र असाल जे पात्र आहेत त्यांचे सर्वांचे पैसे जे आहेत या ठिकाणी वाटप केले जाणार आहेत. याच्यामध्ये नवीन कुठल्याही अटी वगैरे घातल्या जाणार नाहीत. त्याबद्दल कुठलीही घोषणा केलेली नाही. सरसकट कुणाच्याही अर्जाची तपासणी वगैरे देखील केली जाणार नाही. तर जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची महत्त्वाची अशी अपडेट तुम्हाला दिलेली आहे जे की मकर संक्रांतीच्या अगोदर देखील पैसे येऊ शकतात किंवा तुम्हाला जे मी सांगितले शक्यता लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी वाटप होतात महिन्याच्या या ठिकाणी 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या हप्ता जो आठवडा आहे त्यात शक्यतो पैसे या ठिकाणी आत्तापर्यंत आलेले आहेत. परंतु सणाचं औचित्य साधून अगोदर देखील पैसे देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. याबद्दल जसं अजून अपडेट येईल तसं वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावं, लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील नक्की विचारा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी हा चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. याबद्दल जे पण प्रश्न असतील तर नक्की विचारा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल.